आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। आज एक निकाल फार महत्त्वाचा आहे आणि हायकोर्टाचा हा निकाल आहे। उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर बरीच समीकरणं बदलणार आहेत किंवा बरीच चर्चा पण त्या निमित्तानं सुरू आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या अनुषंगानं जो निकाल आहे उच्च न्यायालयाचा त्याच्या अनुसार जे घडलं आहे त्याच्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे एका अर्थानं साध्वीच्या सुटकेचा मार्ग जो आहे तो तसा मोकळा झाला आहे। खरं म्हणजे एकीकडे कर्नल पुरोहित यांचा जामीन मात्र नामंजूर केलेला आहे, पण त्याचवेळी साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन मंजूर झालेला आहे। म्हणजे साध्वी सुटेल हा एक भाग झाला, पण खरं म्हणजे साध्वीवर ज्या प्रकारचे आरोप होते त्याच्यावरून तिचा गुन्हा फारच मोठा आहे, गंभीर आहे आणि सुटकेची शक्यता अजिबात नाही अशा प्रकारे बोललं जात होतं। आता प्रत्यक्षात मात्र जो हायकोर्टाचा निकाल आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यानुसार आता साध्वी प्रज्ञासिंह सुटेल असं दिसतंय, कारण जामीन मंजूर झालेला आहे। दोन तीन गोष्टी याच्यामध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे 2008 मध्ये जेव्हा मालेगावचा बॉम्बस्फोट झाला आणि तेव्हा 6 लोक गेले, जवळपास 101 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामध्ये 11 जणांना अटक झाली होती। त्यामध्ये कर्नल पुरोहित होते, त्याच्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह होत्या, यांना अटक झाली। आणि त्याच्यानंतर ATSनं जे काही सगळं निरीक्षण केलं होतं, जे सगळं म्हटलं होतं, त्यांचा जो अहवाल होता त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधून असं पुढं आलं होतं की हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा अपराध झालेला आहे, केलेला आहे आणि त्यातही प्रामुख्यानं साध्वी प्रज्ञासिंह ही खरं म्हणजे या कटाचे एका अर्थानं सूत्रधार आणि प्रमुख गुन्हेगार आहे। पण आता त्याच्यानंतर मात्र आता जे काही हायकोर्टानं म्हटलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे खरं तर मोका अंतर्गत कारवाई वगैरे हे सगळं असताना सुद्धा त्याच्याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका आणि तिला जामीन मंजूर करा असं जेव्हा हायकोर्ट सुनावतं तेव्हा त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट अशी आहे, एक म्हणजे ATS कडून जेव्हा NIA कडे हे प्रकरण आलं तेव्हा NIAचं आता म्हणणं असं आहे किंवा इव्हन आता हायकोर्टाच्या पण याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि तो उल्लेख असा आहे की मुळामध्ये ATSनं जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्ती केलेली आहे। ATSच्या या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्येच काही मूलभूत चुका आहेत, मूलभूत दोष आहेत आणि जाणीवपूर्वक अनेकांना गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे साध्वी प्रज्ञासिंहला सुद्धा जाणीवपूर्वक गोवण्यात आलं अशा प्रकारचा सुद्धा एक निष्कर्ष पुढे येऊ शकतो। त्यामुळे हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला हे माहिती असेल म्हणजे रोहिणी सेलियन ज्या पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा सरकारी वकील त्यांनी मागे अशी मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की एकूणच या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या तपास करणाऱ्या यंत्रणांवर दडपण आहे नवीन सरकार आल्यानंतर। नवीन सरकार आलं, नवीन सरकार हे हिंदुत्ववादाकडे झुकलेलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्याच्याबद्दल जरा सौम्य धोरण स्वीकारा अशा प्रकारे आम्हाला सांगितलं जातं आहे असं रोहिणी सेलियन म्हणाल्या होत्या। तर की चर्चा बरीच सुरू झाली आणि नंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, बऱ्याच घडामोडी घडल्या आणि आता दिसतंय असं की आता साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मंजूर झालेला आहे, सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हटलं जातं आहे। ATSनं जे काही केलं त्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रुटी असणं एक वेळ शक्य आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ATSचा एकूण हेतूच चुकीचा होता, बरोबर नव्हता किंवा हेतुता त्यांनी काहीतरी काही लोकांना अडकवलेलं आहे असं जेव्हा NIA म्हणतं किंवा हायकोर्ट जेव्हा या प्रकारच्या गोष्टी सुनावतं त्याच्यानंतर मात्र ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे। कारण खरंच जर ATSनं असं केलं असेल तर ATSनं का केलं याचा अर्थ असा आहे की ATSचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न तेव्हाच्या सरकारनं केला का? आणि जर हा प्रयत्न केला असेल की जाणीवपूर्वक म्हणजे भगवा दहशतवाद ही कल्पना तेव्हा चर्चेमध्ये आली आणि जाणीवपूर्वक भगवा दहशतवाद काहीतरी आहे असा बागुलबुवा निर्माण करायचा म्हणून ATSचं राजकारण करून अशा प्रकारे काही घडलं का? हे जसं आहे तसंच पुढचा मुद्दा असा पण आहे, ज्याप्रमाणे रोहिणी सेलियन म्हणाल्या, ज्याप्रमाणे अनेक जण हे मांडतायत त्याप्रमाणे आत्ताचं सरकार या सगळ्या मुद्द्याचं राजकारण करत आहे का? NIAचं राजकीयकरण होतं आहे का? एकूण तपास यंत्रणांचं राजकीयकरण होतं आहे का? आणि खरोखरच जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी जे आरोपी आहेत त्यांना मुद्दाम त्यांच्याबद्दल सौम्यपणे काहीतरी करून ते सुटतील अशी व्यवस्था केली जाते का?
आणि म्हणून ही सगळी चर्चा फार महत्त्वाची आहे, कारण तपास यंत्रणांचं राजकीयीकरण हा यातला गंभीर मुद्दा आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, खरोखरच हिंदुत्ववादी शक्ती अशा विखारी होत असतील आणि तरीही त्यांना असं संरक्षण मिळत असेल तर ते अत्यंत घातक ठरणार आहे. हा क्रमांक 2 मुद्दा. आणि 3 म्हणजे हे सगळं होत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या प्रकारचा विखार सध्या देशामध्ये वाढतो आहे, ज्या प्रकारची धर्मांधता वाढते आहे, त्याला या सगळ्या गोष्टींमुळे खतपाणी मिळणार आहे का? आणि म्हणून ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. आजच्या विषयाचं शीर्षक मी असं ठेवलेलं आहे, साध्वी सुटणार, कर्नल लटकणार. साध्वी सुटणार, कर्नल लटकणार अशी चर्चा. आणि या सगळ्या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक माझ्यासोबत असणार आहेत मुंबईतून. त्याचप्रमाणे विश्वास पाठक माझ्यासोबत असणार आहेत. ते भाजपचे प्रवक्ते आहेत आणि ते आपल्यासोबत असणार आहेत मुंबईतूनच. कॉम्रेड प्रकाश रेड्डी हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, कम्युनिस्ट नेते आहेत. अभय वर्तक, ॲडव्होकेट अभय वर्तक हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. तेही आपल्यासोबत असतील, लवकरच पोहोचतील ते परळमधून. नागपूरमधून माझ्यासोबत असणार आहेत सुरेश खैरनार. सुरेश खैरनार हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेतच आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे हे कायद्याचे अभ्यासक आहेत, ते माझ्यासोबत असणार आहेत पुण्यातून. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे ॲडव्होकेट असीम सरोदेंकडं. असीम सरोदे, एकूण कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा कायद्याचा एक प्रश्न तयार होतो की एखाद्या व्यक्तीला जामीन द्यायचं की नाही, की जेलमध्ये ठेवायचं, म्हणजे त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं एक प्रसिद्ध वाक्य आहे एका जजमेंटमधलं की वेदर जेल ऑर बेल, बेल द्यायची की त्याला जेलमध्ये ठेवायचं, असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा संशयित आरोपीला जामीनच मिळाला पाहिजे, हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे प्रक्रियेचा, असं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे कोणी हिंदुत्ववादी असेल, कोणी कट्टरवादी मुस्लिम असेल, तरी आपण कायद्याची बाजू समजून घेताना हे समजूनच घेतलं पाहिजे की गुन्हा सिद्ध होण्याच्या पूर्वी कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रकार किंवा शिक्षा एक प्रकारे होईल असा प्रकार व्हायला नको. आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना कायद्याची योग्य वागणूक मिळून त्यांना जामीन मिळणं हा एक सोयीचा भाग असला पाहिजे, असं कायद्याने मान्य केलेलं आहे. परंतु त्या संदर्भात मग काही गोष्टी आणखी विचारात घेतलेल्या आहे की गुन्ह्याची गंभीरता काय आहे, गुन्हा घडल्याची पार्श्वभूमी काय आहे आणि गुन्हा कशा प्रकारे घडून आणलेला आहे, त्याच्यामागचं कटकारस्थान काय आहे, त्यातून उद्ध्वस्तता जी काही आलेली आहे ती, आणि जामीन दिल्यानंतर त्या व्यक्तींनी परत षडयंत्रांमध्ये सहभागी होऊन पुरावे नष्ट करण्याची शक्यता काय आहे हे तपासून त्यांना जामीन दिलं पाहिजे, हा पण एक पुढचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला जामीन मिळणं हा जसा त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे हे मान्य करत असतानाच उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने अनेक जजमेंटमध्ये हे पण सांगितलं आहे की पोलिसांनाही तपास करण्याचं स्वातंत्र्य जे आहे आणि तपास करण्याची मुभा जी आहे ती असली पाहिजे. आणि ते तपास करताना दबाव येत असतील काही लोकांच्या द्वारे किंवा काही समूहांच्या द्वारे, तर अशा व्यक्तींना त्यावेळेस त्या कालावधीमध्ये जामीन देऊ नये की ज्यामुळे पोलीस तपास आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य, संशयित आरोपींचं, याचा एक समांतर समतोल केला जावा असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता त्या पार्श्वभूमीवर या केसमध्ये जो जामीन झालेला आहे त्याचा आपल्याला आश्चर्य वाटायला लागलेलं आहे, कारण की आपल्याला असं वाटते, बऱ्याच जणांना असं वाटते आता की सरकार बदललं की तपास यंत्रणांची भूमिका बदलते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की SITने जो तपास सुरुवातीला केला होता त्याच्यावर पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करून NIAने आपला वेगळा तपास जाहीर केला. NIAने आपला तपास करत असताना सरकार जेव्हा बदललं तेव्हा आता आपण हे पाहिलं की जसं तुम्ही सुरुवातीला नमूद केलं, रोहिणी सॅलियन यांना सरकारी यंत्रणांच्या द्वारे कधीतरी सांगण्यात आलं की गो स्लो, यांच्या विरुद्ध तुम्ही खूप जास्त फास्ट कारवाई आणि खूप कडक धोरण वापरू नका, अशा प्रकारच्या सूचना त्यांना का देण्यात आला, हा एक प्रश्न आहे. आणि मग त्याच्याच पार्श्वभूमीवर NIA जेव्हा उच्च न्यायालयात पण सांगण्याचा प्रयत्न करते की आम्हाला जामीन देण्यास हरकत नाही,
तेव्हा याचा अर्थ सरकारने ही जबाबदारी घेतलेली आहे का की या लोकांना सोडल्यानंतर जामीन दिल्यानंतर सुद्धा हे कोणत्याही कट कारस्थानाचा भाग होणार नाही आणि आताच काही विजयी उन्माद साजरा करण्याचा जो प्रकार किंवा वक्तव्य केले जात आहेत तशा लोकांतर्फे ते सुद्धा चुकीचं आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जामीन ही असीम एक सरोदे, प्रक्रिया असीम आहे. सरोदे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. विश्वास पाठक, तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये ATSनं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर सुटणं किंवा तिला जामीन मंजूर होणं हा एक भाग आहे, त्याच्याबद्दल कायद्याच्या चौकटीमध्ये चर्चा होऊ शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं ATS संदर्भातलं प्रश्नचिन्ह ठळक झालं आहे. उच्च न्यायालयानं एका अर्थानं त्या प्रश्नचिन्हाला अधोरेखित केलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरोखरच ATSनं किंवा या तपास यंत्रणांनी जाणीवपूर्वक राजकीयकरण केलं होतं आणि याच्यामध्ये अनेकांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असं वाटतं का? विश्वास पाठक, काय म्हणणं आहे? हो, नक्कीच असं वाटतं. अशा प्रकारची शासनकता होतीच आणि ते आता त्याला एक बळकटी येते आहे. सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो, जिकडे हायकोर्टाने असं नमूद केलं की प्रायमा फेसी देर इज नो सबस्टन्स इन द केस आणि म्हणून तिला जामीन दिलेला आहे. त्यामुळे एका स्त्रीला, एका साध्वीला 9 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवणं हे कटकारस्थानाचा भाग आहे असं म्हणायला फार मोठा वाव आहे. आपण जर बघितलं तर 8 सप्टेंबर 2008ला मालेगावला हा बॉम्ब ब्लास्ट झाला. बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर ATSनी सिमीकडे आपली संशयाची सुई वळवली आणि काही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केली. नंतर अचानक 2013 मध्ये काँग्रेसचं जेव्हा केंद्रामध्ये सरकार होतं आणि राज्यामध्ये देखील सरकार होतं, तर यांनी एक मोठा विषारी असा प्रयोग केला आणि यांनी आतंकवादाला धर्माचं एक कलर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भगवा दहशतवाद असं नामांतरण केलं. आता दोघेही महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री आणि ATSचे प्रमुख दोघेही आज दुर्दैवाने नाही आहेत. मात्र या दोघांची देखील जी भूमिका होती ही खरोखरच संशयास्पद होती. ज्या प्रकारे यांनी आरोप केले, ज्या प्रकारे त्यांनी त्याच्यावर चार्जेस लावले, हे सर्व नंतर पुढे जाऊन आता मला सांगा की ATS, NIA हे सरकारी बाहुले होऊ शकतात, मात्र हायकोर्टाचं देखील आपण मान राखणार की नाही? हायकोर्टाने जर असं म्हटलं असेल, जरी हे बेल आहे, बेल म्हणजे एक फायनल कन्क्ल्युजन नाही, हे जरी मान्य असलं तरी त्यांच्या ऍड इंटरिम डिस्कशनमध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की देर इज नो सबस्टन्स इन द केस. मला असं वाटतं की ज्यांनी अशा प्रकारची चूक केलेली आहे त्यांना देखील याच्या माध्यमातून कुठेतरी शिक्षा व्हायला हवी. आम्ही या विश्वास पाठक, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, गंभीर आहे. नवाब मलिक, तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. जाणीवपूर्वक गृहमंत्र्यांनी या प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न केला. ATSनं जे काही केलेलं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये विश्वास पाठक थेटपणे आरोप करतायत आणि भारतीय जनता पक्ष या जामिनाबद्दल त्या निर्णयाचं स्वागत करतोय. नवाब मलिक, काय म्हणणं आहे? असं आहे, ज्या प्रकारे पाठक जी सांगताय की 2008ला बम ब्लास्ट झाला, 2013ला असा झाला, मला वाटते 5 वर्षाचा कालावधीचा गॅप हे कुठेतरी लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी ते करत आहे. मालेगावमध्ये 2 बॉम्बस्फोट झाले. एक सभेबराच्या दिवशी तो सायकलमध्ये केलेला बॉम्बस्फोट आणि त्यानंतर जो बॉम्बस्फोट झालेला आहे तो ईदच्या आदल्या दिवशी मोडासा मालेगाव इथे बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर लगेच साध्वीला किंवा पुरोहितला पकडला असं नाही. तिथे जे मोटरसायकल वापरण्यात आली त्याच्या आधारावर तपास ATSनी केला आणि ज्या प्रकारे पाठकजी सांगताय त्या काळाचे ATSचे अधिकारी त्यांनी काहीतरी राजकीय हेतूनी लोकांच्या बोलण्यावर केला, म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अपमान त्यांनी केलेला आहे. जेव्हा करकरे साहेबांनी या लोकांना अटक केली होती तेव्हा अडवाणीजी मनमोहन सिंग साहेबांकडे गेले होते की बाबा हे सगळं चुकीने चाललेलं आहे. करकरे साहेबांना तिकडे बोलावण्यात आलं पंतप्रधान यांच्याकडे. त्यांनी त्या काळात सगळी माहिती दिल्यानंतर अडवाणीजी सारखे लोक गप्प राहिले. आता बेल देणं म्हणजे जो मोकोका कायदा आहे त्या अंतर्गत हे त्यांना डिटेन्शन लॉंगर पिरियडसाठी आहे. आम्ही मोकोका असेल, टाडा असेल किंवा कुठलेही डेकॉनियल लॉ के लोकांना जास्त दिवस म्हणजे बिना शिक्षा आतमध्ये ठेवणं हे कधी आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण मोकोका अंतर्गत बेल देण्यासाठी ज्या प्रकारे ANIने सांगितलं की याच्यात कुठलेही तब्बल पुरावे नाही,
ज्या मोटरसायकल स्कूटरचा वापर करण्यात आला, ज्याच्यातून हे सगळे म्हणजे कुठेतरी सूत्र हडू लागले, त्या मोटरसायकलच्या एका पार्टचा नंबर लोहिया मशीन टूल कंपनीच्या माध्यमातून हे सगळे धागे दोघे उघड झाले. त्याच्यात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा तपासमध्ये नाव समोर आला, पुरोहितांचा नंतर शोध झाला आणि सगळं त्या आधारावर मोटरसायकलच्या आधारावर तपास सुरू होता. सगळेच पुरावे असताना निश्चित रूपाने एनआयएची भूमिका हे कुठेतरी संशयाचं भोवरत आहे. केंद्र सरकार आल्यानंतर निश्चित रूपाने या प्रकारे सरकारी यंत्रणेचा वापर भारतीय जनता पक्षाकडून होते आणि त्यामुळे हे बेल देण्यात आलेली आहे. बेल देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांच्या विरोधात पुरावे नाही. आणि ज्या प्रकारे पाठकजी आता नव्याने निर्माण झालेले हे कुठेतरी भाजपचे प्रवक्ते, पाठकजी सारखे बरेचसे लोक गुपित राहत आहे, आम्ही सामान्य नागरिक बोलत राहत आहे आणि सामान्य नागरिक या नात्याने काम करत राहत आहे. वेळ आली ते उघड होत आहे. आता साध्वी प्रज्ञा सिंग पण हे भाजपचीच कार्यकर्ता आहे आणि छुपा कार्यकर्ता पाठक सारखे लोक असतायत, त्या प्रकारचे कार्यकर्ता आहे आणि स्वतःचे कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी केंद्राच्या सरकार असेल, एनआयएचा वापर निश्चित रूपाने होते आणि एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या प्रकारे यंत्रणेचा वापर करणं हे घातक आहे. आता कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूशनचा वापर मोदी साहेब करतील याच्या बाबतीत खात्री देता येईल. नवाब मलिक तुमचा मुद्दा पोहोचला. विश्वास पाठक पंतप्रधान आणि एकूण सरकार ज्या प्रकारच्या या तपास यंत्रणांचं राजकीयकरण केलं जात आहे आणि तुमचा पक्ष हा मुळात योगींचा आणि साध्वींचा पक्ष आहे, त्यामुळे हे सगळे तुमचेच लोक आहेत, ही सगळी मांडणी जेव्हा नवाब मलिक करतायत, विश्वास पाठक काही बोलायचं आहे का तुम्हाला? नाही, हे जे बोलणं आहे टोटली निराधार आहे. योगी असो किंवा साध्वी असो, साध्वी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतायत. योगी हे 5दा खासदार राहिले, ते राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे साध्वी आणि योगी यांनी राजकारणाशी संबंध ठेवू नये हे मनामध्ये असा विचार करणं चुकीचंच आहे, पहिली गोष्ट. दुसरं, मलिक साहेबांनी जे म्हटलं, त्या बायसिकलचा मुद्दा मांडला त्यांनी, दुचाकीचा मुद्दा मांडला. ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंगांनी 4 वर्षापूर्वी विकली होती. तिचा मालक अजून कोणीतरी होता, मात्र केवळ संबंध बादराण्यासारखा त्याची लिंक पकडून साध्वींना जेलमध्ये टाकणं आणि त्यांचं टॉर्चरिंग करणं, निरनिराळे आरोप करणं. मग तुम्ही एनआयए आणि एटीएस दोन्ही पॉलिटिकल टूल म्हणून म्हणू शकता. आता तुमचा हायकोर्टावर विश्वास आहे की नाही? आज हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. जर सरकारला किंवा कोणाला असं जर त्याचा फायदा घ्यायचा असता तर मग कर्नल पुरोहित देखील सुटले असते. दोन्ही केसेस वेगळ्या, दोन्ही केसेसची मेरिटवर हे चालू आहे, चाचपणी चालू आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर हायकोर्टाचे जर तुम्ही विश्वास पाठक कोर्टावरचा तुमचा विश्वास पाठक कोर्टावरचा भाजपचा विश्वास किती सोयीनं बदलतो हे भारतीय जनतेने बघितलेलं. पण मुळामध्ये हा नवाब मलिक बोला. एक मिनिट असं आहे की एखादा न्यायालय जेव्हा जामीन किंवा निकाल देते, तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे भूमिका मांडण्यात येते त्याच्यावर सगळा हा पुढचा निकाल असतो. एनआयएच्या माध्यमातून ज्या प्रकारे सांगण्यात आला की त्यांचा कुठल्याही कटकारस्थानात हात नाही, त्यांचा काही सहभाग नाही, हेच घातक आहे. मोटरसायकल मी विकली, मोटरसायकल काय शोधून आणली नाही होती. मोटरसायकलमध्ये जे क्लच इथे एक स्पेअर पार्टच्या सगळे नंबर मिटवले होते, चेसिसचे नंबर मिटवण्यात आले, मेजर पार्टचे नंबर मिटवण्यात आले होते आणि एक सिंगल स्पेअर पार्टच्या आधारावर करकरे साहेबांनी हा कुठेतरी ही तपास पुढे नेण्यात आला आणि त्याच्यातून साध्वी प्रज्ञा सिंगची ही बाईक आहे. मी 4 वर्ष विकली, त्यांचे विकणारे पण तेच, खरीदणारे पण तेच, बोलणारे पण तेच. एखादा कट कारस्थानमध्ये लोकांना वाचवण्यासाठी भूमिका बदलत राहते. मला वाटते नवाब मलिक तुमचा मुद्दा पोहोचलाय. विश्वास पाठक ज्या प्रकारचे मुद्दे मांडतात, विश्वास पाठकांचे मुद्दे नवाब मलिक मुद्दा पोहोचला. नवाब मलिक पहिले हे भाजपचे कार्यकर्ते नाही, छुपे कार्यकर्ते होते पाठकजी. बर छुपे कार्यकर्ते. ठीक आहे. तुमचा मुद्दा पोहोचलाय. सुरेश खैरनार आपल्यासोबत आहेत. सुरेश खैरनार हे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि नुकतंच 15 दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता भार स्वीकारलेला आहे.
सुरेश खैरनार, तुमचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो की तुम्ही एका महत्त्वाच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहात. पण तुम्हाला मी आज जे बोलवलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही मुळामध्ये या प्रकरणाचा अभ्यास करता आहात गेल्या अनेक वर्षांपासून. सुरेश खैरनार, विश्वास पाठक ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे घडलं असेल असं वाटतं का? मी स्वतः मालेगावच्या दोन्ही ब्लास्टची इन्क्वायरी केलेली आहे आणि आत्ता माझ्या हातामध्ये मालेगावच्या केसचे नाशिक कोर्टातले कागदपत्र घेऊन मी बसलेलो आहे. याच्यामध्ये सरळ सरळ ATSने सबमिशन जे केलं आहे, अभिनव भारत नावाची जी संघटना जी बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काढली होती, तिचं पुनरुज्जीवन त्यांची जी स्नुषा होती हिमानी सावरकर त्यांनी तयार केलं. आणि हे जे कर्नल पुरोहित जे आता दिसत आहेत तुमच्या फोटोमध्ये, हे साध्वी प्रज्ञा सिंग, दयानंद पांडे या सगळ्या लोकांच्या बैठकीचे याच्यामध्ये लॅपटॉपमधले ट्रान्स्क्रिप्ट नाशिकच्या कोर्टात जी केस चालली आहे ते घेऊन मी बसलेलो आहे. हे जवळपास 1000च्या वर पानांचा हा केसचा पूर्णपणे ATSने सबमिट केलेला मामला आहे. आणि साध्वी प्रज्ञा सिंग भोपाळच्या बैठकींमध्ये या सगळ्यांच्या सोबत बसून यांनी काय काय केलेलं आहे, यांनी भारत सरकारला नाकारलेला आहे, भारतीय राज्यघटनेला नाकारलेला आहे. तिरंगा झेंडा हा आपला झेंडा नाही होऊ शकत, भगवा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. आणि इस्रायल आणि नेपाळला यांनी एक्सेल गव्हर्नमेंटची परवानगी मागितलेली आहे. हे सगळं नाशिक कोर्टात सबमिट केलेले कागदपत्रांवरनं मी बोलतोय, माझ्या बगलेतून बोलत नाही. अभिनव भारत नावाची संघटना जिचं पुनरुज्जीवन या मंडळीने केलं, या अशा तऱ्हेच्या लोकांना राष्ट्रभक्त म्हणायचं का? आज साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन मिळाल्याबरोबर ज्या तऱ्हेची मी फाईट्स पाहतोय आणि हे जे माझ्या हातामध्ये केस पेपर्स आहेत, हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे की आतंकवाद हा आतंकवाद असतो. आतंकवादाला कुठलाही धर्म किंवा रंग देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. मुसलमानांच्या बाबतीमध्ये एक आणि हिंदूंच्या बाबतीमध्ये जर दुसरं होणार असेल तर हे अत्यंत दुःखद आहे. मॉस्को ट्रायल्स नावाचा एक प्रकार कोण्याकडे इतिहासाने पाहिलेला आहे. डार्कनेस ॲट नून नावाची आर्थर कोसलरांची कादंबरी वाचकांनी जरूर बघावी. हे सगळं आत्ता जे चाललेलं आहे, साध्वी प्रज्ञा सिंगची गोष्ट असो की सोहराबुद्दीनची केस असो की अमित शहाच्या वरच्या खुनांच्या केसेस असोत, सगळ्यांच्या बाबतीमध्ये इथे हे लोक सत्तेत आल्यापासून यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या टीव्हीच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की हीच NIA यांना जामीन देऊ नका म्हणून अत्यंत कसोशीने प्रयत्न करत होती आणि हीच NIA आता जामीन द्यावं म्हणून मूव्ह करते आहे. अगदी अगदी अगदी. सुरेश खैरनार, तुमचा मुद्दा पोहोचलाय. विश्वास पाठक, फार तपशीलवार मांडणी केलेली आहे सुरेश खैरनारांनी. तुम्हाला आता मुद्द्यांबद्दल बोलावं लागणार आहे, उत्तर द्यावं लागणार आहे. काय म्हणणं? नाही, खैरनार साहेबांनी जी मांडणी केली ती ATSच्या रिपोर्टच्या आधारावरच केली आहे. आणि मुळामध्ये ATSचा रिपोर्ट हाच एक डिस्प्युटेड रिपोर्ट आहे. त्यांनी थोडासा NIAचा रिपोर्ट वाचायला हवा होता, हायकोर्टाचं आजचं त्यांनी जजमेंटही वाचायला हवं होतं आणि मग सारासार विचार करून त्यांनी बोलायला हवं होतं. मुळामध्ये ते ज्याचा रेफरन्स देता ATSच्या मुद्द्याचा आणि कोणत्या बैठकींचा आणि ईमेलचा, हे सर्वच कसं फॅब्रिकेटेड होतं आणि अडकवण्याचा डाव होता, हाच मुळामध्ये मूळ मुद्दा होता. आणि NIAने त्यालाच नाकारलं. मग ATS आणि NIA याच्यावरती हायकोर्टाने या सगळ्या गोष्टींचं जो अभ्यास केला त्याच्या माध्यमातून त्यांनी देर इज नो केस प्रायमा फेसी इतकं स्पष्ट त्यांनी जजमेंट दिलेलं आहे. तर मला असं वाटतं बिट्स अँड पीसेसमध्ये तुम्ही वाचून असं लोकांची तुम्ही हे करू शकत नाही, दिशाभूल करू शकत नाही. कॉम्रेड प्रकाश रेड्डी, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की त्या जे ब्लास्ट झाले, समझौता एक्सप्रेस, हैदराबाद मक्का मस्जिद, अजमेर दर्गा 2007 साली झाले आणि 2008 साली मालेगावचा ब्लास्ट झाला. आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली. ATS आले, त्याच्या ATSचे प्रमुख महाराष्ट्रातले आदरणीय हेमंत करकरे होते, ते शहीद झाले अतिरेक्यांशी लढताना. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्याचे एव्हिडन्स वगैरे शोधले आणि 4500 पानांची त्यांची डिटेल चार्जशीट आहे. त्यामुळे त्यांनी हे काम केलेलं आहे. अत्यंत क्लेशदायक हे काम होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये हिंदुत्वाचे नाव घेणाऱ्या संघटना सामील झालेल्या आहेत आणि नंतर त्याचे प्रोसिजर केले. आता त्यानंतर NIA आणली गेली
आणि एनआयएनी एटीएस सगळं चॅलेंज केलंय. आणि रोहिणी सालियन हे रेकॉर्डवर आहेत. रोहिणी सालियननी मुलाखत दिली की एटीएसने सगळे साक्षी पुरावे घेतले होते, त्याच्यामध्ये लोकांनी आपले म्हणणं मांडलं होतं आणि त्याच्यातनं हे सिद्ध होत होतं. पण एनआयएनी जे ते परत साक्षी पुरावे त्याच लोकांचे घेतले. म्हणून सालियन म्हणाले की हे एनआयए ही केस कोणाविरुद्ध चालवत आहेत, एटीएस विरुद्ध चालवत आहेत की जे आरोपी होत आहेत त्याच्या विरुद्ध चालवत आहेत. आता त्याच्यामध्ये पुरोहितांच्या घरी एक्सप्लोजिव्ह सापडले असे एटीएस म्हणते, एनआयए म्हणते एटीएसने हे प्लॅन केले आहेत. आता एटीएस प्लॅन करते या गोष्टी, अशा प्रकारचे जे आरोप करते याला काय आधार आहे? कारण म्हणजे करकरे यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे प्लॅन करणाऱ्याचे आरोप या संघटनेवर केले जातात, हे एका ठराविक पद्धतीने केले जातात आणि त्यामुळे ही केस वीक केली गेली. सालियनना पण सांगण्यात आलं की गो सॉफ्ट म्हणून त्यांनी नावं घेतली त्या अधिकाऱ्यांच्या आणि त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्याच्यामध्ये जे पुरावे सादर होत आहेत त्याच्यावरनं आरोपींना शिक्षा होण्याचा संभव आहे आणि त्यामुळे हे सगळं सॉफ्ट करणं आणि त्यांच्यावरचे गुन्हे प्रकाश रेड्डी, हो प्रकाश रेड्डी मुद्दा पोहोचलाय. असीम सरोदेना काहीतरी बोलायचंय. असीम सरोदेना काहीतरी बोलायचंय. असीम सरोदे काय म्हणणं आहे? आपण मुळात हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटते की एटीएस आणि एनआयए हे काही एकमेकांच्या खालच्या किंवा वरच्या अशा काही संस्था नाही आहेत, चौकशी एजन्सी नाही आहे. त्याच्यामुळे आपण जर असं समजत असू की एटीएसनी केल्यावर आता एनआयएनी दुसरं काहीतरी म्हटलं म्हणजे त्याच्यामुळे ती वरची संघटना आहे, तपास यंत्रणा आहे, त्याच्यामुळे त्यांचं खरं आहे असं मुळीच होऊ शकत नाही. आता सध्या उच्च न्यायालयाने फक्त जामीन दिलेला आहे, निर्दोषत्व काही सिद्ध झालेलं नाही आहे. आणि जसं आता प्रकाश रेड्डींनी सांगितलं किंवा खैरनार सरांनी पण सांगितलं की वारंवार हे पाहण्यात आलेलं आहे की या सगळ्या चौकशी यंत्रणा ज्या आहेत त्या सरकार धार्जिण्या वागत आलेल्या आहेत. आणि त्यामुळे एखादा अधिकारी असतो जो खूप प्रामाणिक असतो आणि जो पूर्ण जीवाची जोखीम घेऊन सुद्धा जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या संदर्भात आपण आक्षेप घेणं हे चुकीचं आहे असं मला वाटते. कारण की ती व्यक्ती आता स्वतःचा प्रतिवाद करण्यासाठी पण हजर नाही एकतर. आणि एटीएसनी केलेला तपास जो आहे तो कोणत्याही धर्मद्वेषातून केलेला नाही आहे. त्यांनी पुराव्यांच्या आधारे ते काही मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर एनआयएने काहीतरी अहवाल सादर केला, याचा अर्थ एनआयएचा आता खरा आहे म्हणजे आपल्याला जे लागू असेल ते आपण लागू म्हणायचं आणि बाकीचं सगळं गैरलागू ठरवायचं, असं चालू शकत नाही. आणि फौजदारी केस कोणतीही ही पुराव्यांच्या आधारे चालत असते. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे जरी शंकेचा जरी एक क्षण त्याच्यामध्ये असेल, शंकेचे अनेक धागेदोरे त्याच्यामध्ये आहेत, आताही दिसते. जसं आता सांगण्यात आलं आपल्याला की त्याचे नंबरचे सगळे ते डिटेल्स मिटवण्यात आले, इंजिनवरचे सगळे नंबर्स डिटेल्स मिटवण्यात आले. त्यामुळे मला असं वाटतं की उन्माद आणि उत्साहामध्ये खूप आनंद व्यक्त करण्याची कोणीच गरज नाही आहे. मुस्लिमत्व असो, हिंदुत्व असो, ते कट्टरवादाच्या स्वरूपात बाळगणारे सगळेच जण भारताच्या लोकशाहीला धोकादायक पद्धतीने वापरत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि न्यायालयाची दिशाभूल केली जाते हे समजून घेतलं पाहिजे. तुमचा मुद्दा पोहोचलाय. अभय वर्तक आता या चर्चेमध्ये आलेले आहेत. अभय वर्तक काय म्हणणं आहे? एक पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना आनंद झालाय. तो कुणी किती दाबण्याचा प्रयत्न केला, विरजण टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो आनंद व्यक्त होत राहील आणि तो आनंद झालेला आहे. तो कधी विरजणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागू ते लागू धरायचं, बाकी ते गैरलागू ते गैरलागू धरायचं. असीम सरोदेंचं म्हणणं आहे, बरोबर आहे अगदी. ती पुरोगामींची पद्धत आहे तर ती मोडीत काढली पाहिजे. ह्या देशामध्ये जे लागू आहे ते लागू म्हटलं पाहिजे. आज साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मिळालेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याच्यातली लागू गोष्ट अशी आहे की त्यांचा खटला लवकरात लवकर चालवा आणि त्या दोषी आहेत का निर्दोष आहेत ते न्यायालयाला ठरवू द्या. आज त्यांना जामीन मिळाला त्याच्यामधला आनंद व्यक्त एवढ्यासाठीच होतोय की ज्या व्यक्तीला एका साध्वीला छळून तुम्ही 8.5 वर्ष तुरुंगामध्ये डांबलत, 8 वर्षानंतर त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळालाय म्हणून आनंद व्यक्त होतोय. गेल्या आठवड्यामध्येच मी स्वतः साध्वीजींना जाऊन भेटून आलो तर त्यांनी सांगितलं की माझ्यावरती या तपास यंत्रणांनी एवढे आनंदवित अत्याचार केले की माझ्या आयुष्यात, माझ्या शरीरावरती दूरगामी परिणाम झालेत. आज मी चालू शकत नाही. त्या आज कॅन्सरग्रस्त आहेत. त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला तुरुंगामध्ये होते त्यावेळेला ह्या जे करकरे आणि जे कोणी म्हणतायत तुम्ही IPS ऑफिसर वगैरे, तर त्यांनी खूप आनंदवित छळ केलेला आहे. त्यांना ब्लू फिल्म दाखवण्यात आल्या, त्यांच्या तोंडामध्ये मांस भरण्यात आलं. एका हिंदू साध्वीचा, आज आम्ही महिलांचा अवडंबर, सगळे महिलांचा मान राखा असं मी म्हणतो, ते अवडंबर करणारे लोक आहेत. त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की ह्या महिलांचा मान राखत असताना आम्हाला साध्वींची आठवण का येत नाहीये?
आज साध्वींच्या एका महिलेचा छळ झालेला आहे आणि या 8.5 वर्षांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे. त्याच्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलाय की उशिरा मिळालेला न्याय खरं तर त्याला अन्याय म्हटलं पाहिजे, पण उशिरा का होईना आम्हाला किमान मोकळा श्वास घ्यायला मिळाला त्याच्याबद्दलचा आम्ही व्यक्त केलेला तो आनंद. बर अभय वर्तक मुद्दा पोहोचलाय, आनंद झालेला आहे. आसिम सरोदेंना किती आनंद झालाय जरा विचारूया. आसिम सरोदे, तुम्हाला किती आनंद झालाय? क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या प्रकारच्या गोष्टी अभय वर्तक अशा प्रकारे सांगतायत की जणू काही हे असंच घडलेलं आहे, अशा प्रकारची एखादी कथा वाटावी अशी कथा ते सांगतायत. आसिम सरोदे, काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला अभय वर्तक जी नव्हते त्याच्यामुळे त्यांना काय माहिती काय नाही. माहिती हिंदुत्ववाद्यांची ती माझं कथा कायदेशीर आणि साम्यवाद्यांच्या त्या व्यथा हे सोडा. आवटे जे आपण एक निष्पक्ष पत्रकार म्हणून याच्यावर लिहायला स्वीकारा आणि आम्ही म्हणतो की साध्वीजींची जी चार्जशीट आहे ती जाऊन वाचा कृपया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल ही चार्जशीटचा सखोल अभ्यास करा की मी बोलू हिंदू का? दहशतवाद सिद्ध करण्यासाठी जो अस्तित्वात नाही तो सिद्ध करण्यासाठी पी चिदंबरम असतील किंवा अन्य कोणी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांनी हिंदूंचा छळ केलाय आणि त्याचे आज आम्ही सुद्धा बळी ठरलोय. अभय वर्तक हिंदुत्ववाद्यांची कथा आणि कोणाची व्यथा वगैरे असं काही नाहीये. मुळात तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टी सांगता आहात, एक लक्षात घ्या, अशा प्रकारच्या गोष्टींपेक्षा आणि भावनिक आवाहनापेक्षा सुद्धा याचा अर्थ साध्वी आहे म्हणजे साध्वींबद्दल सगळं चांगलंच बोललं जाईल अशातला भाग नाही. त्या गुन्हेगार म्हणून गेल्या, संशयित म्हणून गेल्या, त्या दोषी निर्दोष जे काय असेल ते ठरवेल न्यायालय, ते आपण मान्य करू. पण त्याच्या पूर्वी या प्रकारच्या उन्मादाची आणि आनंदाची काही गरज नाही. आणि ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही मांडता आहात म्हणजे मुळामध्ये आणखी सगळे गुन्हे सिद्ध व्हायचेत किंवा काय दोष निर्दोष ते ठरेल, पण ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सगळे मांडता आहात त्याला मी कथा असं म्हटलोय. साम्यवाद्यांच्या व्यथा आणि तुमच्या कथा वगैरे असं काही अजिबात नाहीये. आसिम सरोदे, काय म्हणणं आहे? मला हे सांगायचं आहे की सुरुवातीला मी जेव्हा मांडलं तेव्हा अभय वर्तक जी नव्हते, मी कायदेशीरच बाजू नेहमी मांडत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की साध्वींना जामीन झालं त्याच्यामध्ये चुकीचं काही आहे असं आपल्याला म्हणण्यासाठी काही जागा नाही. आणि प्रत्येकाला जामीन मिळायला पाहिजे आणि त्यांना आपली निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर तपास यंत्रणेवर दबाव येणार नाही, तपास यंत्रणेला सुद्धा तपास करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. याचं समांतर संतुलन आपल्या कायद्यामध्ये केलेलं असल्यामुळे साध्वींना आज जामीन मिळालेला आहे, आधी मिळालेला नाही आहे कदाचित, असं आपण समजू. परंतु एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, समजून घेतलं पाहिजे, जे बाकीच्या गोष्टी अभय वर्तक जी सांगत आहेत ते परत एकदा जातीय धार्मिक आधारावर तेढ निर्माण करणारं वक्तव्य ते करत आहेत. हे ब्ल्यू फिल्म दाखवल्या, हे दाखवल्या, फालतू गोष्टी तुम्ही सांगायला नाही पाहिजे. अभय वर्तकजी, संतुलित विचार करा, जरा डोकं ठिकाणावर ठेवा, समजलं का? जरा आपलं डोकं ठिकाणावर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कोणी जसं साध्वी झालं, योगी झालं म्हणजे ते निर्दोष असतात, कोणी मुख्यमंत्री झालं म्हणजे ते निर्दोष असतात, असं कृपया समजण्याचा प्रयत्न करू नका. हे लक्षात घ्या, भारतीय लोकांना तुम्ही उल्लू बनवू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की कोणीतरी मुख्यमंत्री झाला म्हणजे तो निर्दोष झाला, कोणीतरी मोठ्या पदावर गेला म्हणजे तो निर्दोष झाला, कोणीतरी एखाद्या पक्षाचा प्रमुख झाला म्हणजे तो निर्दोष झाला, असं होत नाही. खुनाच्या आरोपातले लोक पण पक्षाचे प्रमुख असतात. त्याच्यामुळे भारतीय लोकांना त्यांचं मत व्यक्त करू द्या. तुम्ही त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर आनंद जरूर व्यक्त करा, त्याला लोकशाहीची किनार ठेवा जरा, एवढं फक्त तारतम्य बाळगा असं मला सांगायचं आहे. सुरेश खैरनार, मुळामध्ये जो मुद्दा अभय वर्तकांनी मांडला तो पण गंभीर आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या गोष्टी किंवा त्या आत्ता व्यक्त करतात हा मुद्दा वेगळा, पण मुद्दा गंभीर आहे. ते असं म्हणतात की साध्वींवर अनन्वित अत्याचार झाले. ज्या समजा असं घडलं असेल तर हे भयानक आहे, पण अभय वर्तक जे म्हणतायत त्याला काही आधार आहे सुरेश खैरनार, असं वाटतं का? बिलकुल नाहीये. हे सगळं हिंदुत्ववाद्यांकडनं चालू असलेला अपप्रचार आहे. तुरुंगामध्ये ठेवलेल्या मंडळींच्या बाबतीमध्ये तुरुंगात असा काही कोणी प्रकार केला जातो. हा माझ्याकडे अजून एका स्वामीचा पण फोटो आहे. हे स्वामी आसिमानंद नावाचे ग्रस्त आहेत. हे साध्वी आणि स्वामी नावं धारण केले म्हणून ही माणसं कोणी शाहजोग ठरू शकत नाही. या लोकांनी साध्वीचे आणि स्वामीचे वेश परिधान करून या देशाच्या स्वातंत्र्यासोबत, या देशाच्या घटनेसोबत द्रोह करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सनातन संस्थेचे वर्तक हे प्रतिनिधी आहेत. सनातन संस्था ही स्वतः काय करते आहे, या सनातन संस्थेने आतापर्यंत 3 लोकांचे बळी घेतलेले आहेत. त्यामुळे अभय वर्तक ज्या पद्धतीची वकिली करतायत आणि अभय वर्तकांना काही चॅनलमधून परत जावं लागलेलं आहे. आजचा विषय वेगळा आहे. या अभय वर्तकांना काही चॅनलांमधून जावं लागलेलं आहे. सुरेश खैरनार यांना हकलण्यात आलेलं आहे, सुरेश यांना खैरनार स्वतःला निघून जावं लागलेलं आहे. एक सेकंद सुरेश खैरनार अशा प्रकारे बोलू नका. एक लक्षात घ्या, अभय वर्तकांना इथे नाही, अभय वर्तकांना ऐका सुरेश खैरनार,
अभय वर्तकांना माझ्या वाहिनीवर येऊन त्यांचं मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण मांडू अधिकार द्या. आहे. बाहेर त्यांना कुठे पण- काय झालं हे मला सांगत बसू नका. मुद्द्याचं बोला. पण- मुद्दा काय ते सांगा. मुद्दा हा आहे की साध्वी झाली किंवा साधू झाला म्हणून त्याला सगळे गुन्हे माफ होऊ शकत नाही. हे जे यांच्या लॅपटॉप मधले रेकॉर्ड घेऊन मी बसलोय मालेगाव कोर्टामध्ये चालू असलेले, यांच्या लॅपटॉप मधले हे सगळे ट्रान्सक्रिप्ट केलेलं आहे ATS ने आणि हे कोर्टामध्ये सबमिट केलेले 4,500 हजार पानांचं ही जी केस आहे या केस पेपरच्या आधाराने मी बोलतोय. आणि असं असताना देखील साध्वी प्रज्ञा सिंगला किंवा उद्या पुरोहितला किंवा अजून कुणाला जर जामीन मिळत गेल्या, 10,000च्या वर मुसलमान मुलं महाराष्ट्रामध्ये तुरुंगामध्ये बंद आहेत. या 10,000 मुलांच्या बाबतीमध्ये हा विचार का नाही केला जात? मग टोटल भारतामध्ये 30,000 मुलं आज तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत. ह्या अभय वर्तकांना जर साध्वी प्रज्ञा सिंगच्या बद्दल एवढा कळवळा येतो, तर ही 30,000 मुलं पुण्यातील तरी कोळी मुलं आहेत. त्या मालेगाव अभय वर्तक मला एक सांगा. सुरेश खैरनार मुद्दा पोहोचला. अभय वर्तक मला एक सांगा की मुळामध्ये साध्वींविषयी तुम्हाला प्रेम का आहे? याचं कारण असं आहे की त्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत, याच्यामध्ये काही शंकाच नाही. आणि त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघता, एकूण जी पार्श्वभूमी आहे ती बघता, त्यांना लगेच क्लीन चिट द्यावं अशी अवस्था नाही. तरी सुद्धा तुम्ही साध्वींना त्या आमच्या आहेत, आमच्या आयकॉन आहेत अशा प्रकारे का प्रोजेक्ट करता आहात? मला कारण कळत नाही. मला याच्या संदर्भात 2 गोष्टींची उत्तर द्यायचे. तुमच्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. खैरनार यांनी बेलगाम बेछूट आरोप केलेले आहेत. तुम्ही आम्ही चर्चासत्र बाजूला ठेवून द्या. मी तुम्हाला ज्या कर्नल पुरोहित जे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावरती कोर्टाने, सैन्य दलाने कोर्ट मार्शल चालवलंय आणि त्याच्यामध्ये कर्नल पुरोहित यांना निर्दोष म्हणून जाहीर केलेला आहे. लक्षात घ्या की सैन्य दलाने पुरावे दिलेले आहेत की कशा प्रकारे कर्नल पुरोहित हे निर्दोष आहेत. मला सांगा की तुम्ही कुठल्या आधारे यांना दोषी मांडताय? या भारतातली सर्वोच्च तपास यंत्रणा जी NIA आहे त्यांनी लिहून दिलेलं आहे कोर्टाला की साध्वी दोषी असल्याबद्दलचे आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. असं असताना या तपास यंत्रणांवरती अविश्वास व्यक्त करायचा, ज्या कोर्टाने जामीन दिला त्याच्याबद्दल अविश्वास व्यक्त करायचा, अभय वर्तक साध्वीजींची बाजू घेतली म्हणून त्यांच्यावरती बेछूट आरोप करायचे आणि याचे हे व्यक्त केल्यानंतर या खैरनार मला एक सांगा ऐका अभय वर्तक ज्या प्रकारची दुचाकी ऐका अभय वर्तक ज्या प्रकारची दुचाकी सापडली त्याच्यानंतर आणि ती ज्याच्या नावावर आहे त्याच्यानंतर तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबद्दलचे सगळे आरोप हे बेछूट आहेत असं कसं काय म्हणणार आहात? मिलिटरीने एक सेकंद थांबा. तुम्ही सांगा अभय की वर्तक ज्या वेळेला साध्वीजींना अरेस्ट केलं त्यावेळेला सर्व वर्तमानपत्रांमध्ये, इंडियन एक्सप्रेस असतील, टाइम्स ऑफ इंडिया असतील, वर्तमानपत्रांमध्ये एक ट्रान्सक्रिप्ट दाखवलं गेलं की साध्वीजींच्या फोन कॉल्स मधले तपशील दाखवला गेला. परंतु ते ट्रान्सक्रिप्ट आज चार्जशीटला जोडण्यात आलेलं नाही कारण ते धादांत खोटं होतं. तत्कालीन लोकांनी हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, साध्वी प्रज्ञा सिंग, कलसंग्रा अन्य 12 जणांचा बळी दिला आणि या देशामध्ये मुस्लिम दहशतवादाला एक चेहरा निर्माण करायचा, त्याच्यावरती पांघरून घालायचं म्हणून अभय वर्तक तुम्ही अत्यंत धर्मांध स्तरावर ही चर्चा नेतात. तुम्ही अत्यंत धर्मांध स्तरावर ही चर्चा नेता आहात. नाही त्याला धार्मिक ऐका त्याला धार्मिक वळण तुम्ही देऊ नका. कारण नसताना मुळामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या थेटपणे त्यांच्या संदर्भामध्ये जे पुरावे मिळाले त्याच्या आधारे ATS पुढे गेलेली आहे. ATSनं जे काही केलं त्या सगळ्याला तुम्ही काही लगेच निकालात काढू शकत नाही. ते मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत. सुरेश खैरनार ज्याप्रमाणे अभय वर्तक म्हणतायत की हा मुद्दाच नाहीये, सुरेश खैरनार काय म्हणतात? कचऱ्याची टोपली दाखवली. अभय वर्तक पूर्णपणे दिशाभूल करत आहेत. भारतीय मिलिटरीने कर्नल पुरोहितांची नोकरी घेतलेली आहे. कर्नल पुरोहितांची नोकरी गेलेली आहे आणि कर्नल पुरोहितांचे 3 लॅपटॉप आर्मीला ATSला हँडओव्हर करावे लागलेले आहेत आणि हे कर्नल पुरोहित, दयानंद पांडे या सगळ्यांच्या लॅपटॉप मधले ट्रान्सक्रिप्ट कोर्टामध्ये सबमिट केलेले कागदपत्र घेऊन मी बोलतोय आणि यांच्या आधारावरनं कर्नल पुरोहित यांनी भारत सरकारला नाकारलेलं आहे
इंडियन कॉन्स्टिट्यूशनला नाकारलेलं कुठल्याही आहे, कागदपत्र तिरंगा नाही. या झेंड्याला ठिकाणी नाकारलेलं आहे. आवटे साहेब मी तुम्हाला सांगतो, आणि हे सुरेश सगळं खन्ना कोर्टातलं सांगत असलेली submission आहे. माहिती त्यांना या खटल्याची काही माहितीच अभय नाहीये. वर्तकांनी काहीच आज माहिती आपल्या घरी नाहीये. जाऊन कोर्टाचे कागदपत्र ऑनलाईन पाहता येतात. कोर्टानं मॅन्डेटरी केलेलं आहे, कुठलीही कोर्टातली केस ही ऑनलाईन अवेलेबल असते. त्यांनी स्वतः जाऊन मालेगाव बॉम्ब ब्लास्ट केस टाईप करावी आणि हे सगळं डाउनलोड करून सर, बघावं. तुम्ही जाऊन बघा व्यवस्थित. नवाब मलिक मी नवाब मलिक मलाही कळत नाही, अभय मी माझ्या वर्तकांची हाताने भूमिकाच मला बघाय. कळत नाही. नवाब मलिक अभय वर्तक निष्कारण आणि ही जी निष्कारण नाही- ज्या प्रकारचं क्लीन चिट देत आहेत, स्वतः न्यायाधीश असल्याच्या थाटामध्ये अभय वर्तकांचं हे जे काही सुरू आहे, नवाब मलिक काय म्हणणं आहे? नाही, असं आहे, अभयवर्धक ज्या संघटनेचे प्रवक्ते आहेत ती संघटना स्वतः दहशतवादी आहे. त्यांचे बरेचशा लोकांवर दहशतवाद घडवण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्या संघटना बॅन करण्यासाठी शिफारशी करण्यात आलेली आहे. नवाब मलिक आणि तुमच्याकडे ज्या पुरावा आहे का प्रकारे सनातन हे संस्था खोटं बोलताय, दहशतवादी हेमंत असल्याचा? करकरेने असं केलं तसं केलं. ओ वर्तक जरा ओ वर्तक ओ शिक्षा झालेली आहे पनवेल ब्लास्ट मध्ये. त्यांना बोलू द्या. आज ही काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या हो, वेगळे वेगळे राष्ट्रवादीचे केसेसमध्ये. अनेक कार्यकर्ते वर्तकजी, बॉम्बस्फोटामध्ये तुम्ही सापडलेले खोटं आहेत. बोलताय. राष्ट्रवादीचे तुमची अनेक स्वतःची कार्यकर्ते संघटना भ्रष्टाचारामध्ये जरा ऐका ना. सापडलेले आहेत. ऐका ना. राष्ट्रवादीचे ओ, अनेक ऐका कार्यकर्ते ओ आतंकवादी जरा ऐक ना. कार्यकर्त्यांमध्ये ओ सापडलेले आहेत. आतंकवादी म्हणून ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस ही आतंकवादी दहशतवादी वर्तक संघटना आहे का? आतंकवादी संघटनेची लोक लबाडपणे या प्रकारे देशामध्ये लोकांची दिशाभूल आवटे करताय. साहेब, मी तुम्हाला तुम्ही या धमक्या ठिकाणी देऊ तार्किक राहताय. चर्चेला सगळ्यांना पूर्ण मला वाव धमक्या दिलेला आहे. दिली. काही माझं म्हणणं नाही. चॅनलवर तुम्ही आमच्या धमक्या देताय. संघटनेला दहशतवादी आणि तुम्हाला म्हणण्याचा वाटतं की अधिकारच सरकार नाही ना. आल्यानंतर लोकांना तुम्ही धमक्या देऊन ऐका थांबवू ऐका ऐका शकताय. अभय वर्तक ऐका. ओ दहशतवादी संघटना तुमची आहे. तुमच्या लोकांना शिक्षा झाली. गोव्यात तुम्ही बॉम्ब विस्फोट घडवला. मग राष्ट्रवादी सर्वात मोठी दहशतवादी गोविंद संघटना आहे. पानसरे राष्ट्रवादी साहेबांची काय आहे हत्या ते बघू नंतर. तुमच्यावर आपण आहे, आता आरोप आहे. सनातनवरचे आरोप आहेत, सगळ्यांचे त्यांना आरोप आहे. बोलू तुम्ही द्या. स्वतः दहशतवादी असताना या प्रकारे लोकांची दिशाभूल करू नका आणि गप राहा, बोलू द्या. बोला बोला नवाब मलिक बोला. असं आहे की ज्या प्रकारे साध्वीचा चोला घालल्यानंतर निर्दोष होते, म्हणजे उद्या आसाराम बापू का आतमध्ये आहे? त्यांची अनुयायीची संख्या तर करोडोनी आहे. भाजपचं सरकार गुजरातमध्ये, भाजपचं सरकार राजस्थानमध्ये कधी सोडणार आहे त्या आसाराम बापूला? त्यांच्यावर दहशतवादी हे आरोप नाही. त्यांच्या तुम्ही सांगता महिलाचा छळ झाला त्या नाही नाही नवाब मलिक, तुम्हाला माहित नाही आसाराम बापूंवर सुद्धा अनन्वित अत्याचार झाले, अशा प्रकारच्या कपोलकल्पित कथा ऐका ऐका नाही मी बोलतो. नवाब मलिक ऐका. नवाब मलिक, आसाराम बापूंवर सुद्धा अनन्वित अत्याचार झाले, अशा प्रकारच्या कथा या लोकांनी सुरू केल्या. नवाब मलिक बोला बोला. नवाब मलिक बोला. आता बघा नवाब मलिक तुम्ही बोला. कुठल्याही त्यांच्यावर आतंकवादचे असं आहे. ज्या प्रकारे एनआयचा वापर होते, ज्या प्रकारे कुठेतरी केंद्र सरकारच्या दबावाखाली वाचवण्याचे प्रयत्न होते, ते घातक आहे. आतंकवादी कोणी असेल, या देशाच्या घटना नाकारणे, इतर देशामध्ये आमच्या समांतर सरकार स्वीकार करा या प्रकारे भूमिका घेणे, म्हणजे यापेक्षा देशद्रोह होऊ शकत नाही. आता देशद्रोहाला या देशामध्ये राष्ट्रवादच्या कुठेतरी कपडे घालून लोक त्याला राष्ट्रवादी म्हणताय. ही घातक परिस्थिती निर्माण होते. तुम्ही भावनेच्या आधारावर पक्ष चालू शकताय, निवडून येऊ शकताय, पण भावनेच्या आधारावर या प्रकारे सगळे यंत्रणेचा वापर करून कुठेतरी देशामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण करताय, या देशासाठी घातक आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. सुरेश खैरनार मला एक सांगा की साध्वी प्रज्ञा सिंह या निर्दोष आहेत, त्या साध्वी आहेत, त्या आमचे आदर्श आहेत, अशा प्रकारे अभयवर्तक म्हणतायत. साध्वी प्रज्ञा सिंह या खरोखरच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहेत आणि त्या या सगळ्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत, हे सांगणारे तुमच्याकडे पुरावे काय? 1 2 3 मुद्दे सांगा. साध्वी प्रज्ञा सिंगांच्या आयुष्याची सुरुवात टॉमबाय म्हणून झालेली आहे. त्या ज्या गावांमध्ये राहत होत्या तेथे त्या मोटरसायकलवरनं स्वतः मुलांचा वेश घालून फिरून वाटेल त्या पद्धतीच्या गुंडगिरी करण्याचं त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि हे सगळं याच्यातच आहे, हे काही वेगळं मी सांगत नाहीये. आणि ती जी मोटरसायकल ज्याच्यामुळे ते तिथे ब्लास्टचे चित्र जे दिसतंय तुमचं, ती मोटरसायकल त्यांचेच होते. नवाब मलिक म्हणतात त्याप्रमाणे त्या मोटरसायकलचे पूर्णपणे सगळे नंबर मिटवण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या भोपाळच्या आणि वेगवेगळ्या जागी झालेल्या बैठकांचं
लॅपटॉपमधलं ट्रान्स्क्रिप्ट आहे, ऑडिओ आणि व्हिडिओ, हे नुसतं साधं नाही आहे आणि हे कोर्टामध्ये सबमिट झालेलं आहे. असं सगळं असताना यांना पण मला सांगा अभय वर्तक, किंवा सुरेश खैरनार पाठक- मुद्दा पोहोचला, सुरेश खैरनार मुद्दा पोहोचला. अभय वर्तक, मला एक सांगा, तुम्हाला त्या तुमच्या अगदी साध्वी आहेत असं वाटावं, असे काय पुरावे तो काही कशामुळे तुम्हाला असं वाटतं की त्या असं काही करत नाहीत, करू शकत नाहीत, कशामुळे असं वाटतं? नाही, ह्याची एक आवटेची शांतपणे ऐका, एक याचे महत्वाचे 5-6 मुद्दे तुम्हाला सांगतो. की एक पहिली गोष्ट म्हणजे साध्वीजींना मी स्वतः अगदी गेल्या आठवड्यात सुद्धा जाऊन भेटून आलो. तुम्ही तर ह्या भेटणारच, सगळ्या प्रश्नच नाही. व्यक्तींना तुम्ही भेटता हा काही भेटल्यानंतर पुरावा मला नाही. लक्षात आलं, तुम्ही आम्ही त्या भेटता हा गोष्टीचा काही- तपशीलवार अभय वर्तक- अभ्यास केला. अभय वर्तक, तुम्ही हा. भेटता हा काही पुरावा नाही, तुम्ही भेटणं स्वाभाविक नाही, आहे. ऐकून घ्या, मुद्दा- ऐकून मुद्द्याचं घ्या, बोला. आवटेजी पूर्ण ऐकून घ्या ना. वारंवार भेटलो. ठीक आहे, मी भेटलो, हा पुरावा नाही, एक बाजूला सोडून द्या, बाजूला सोडून द्या. एक मुद्दा तुम्हाला सांगतो, आवटेजी ऐकून घ्याल का तुम्ही? ऐकतोय, बोला ना. हा, एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही स्वतः कशा प्रकारे हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणा खोटेपणाने वागतात, कशा प्रकारच्या कृती करतात, ते स्वतः सनातन संस्थेने अनुभवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या केसचा पूर्णतः आम्ही अभ्यास केलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी खरोखर या देशामध्ये एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचलं जात आहे आणि त्याचे आम्ही प्रथम साक्षीदार आहोत की कशा प्रकारे हिंदूंना चुकीचे मी तुम्हाला या ठिकाणी ओपन चॅनलवरती सांगतो, अख्ख्या भारतामध्ये एक सुद्धा दहशतवादी कृत्य कुठल्याही हिंदूंनी केलेलं नाही. एक गोष्ट मला तुम्ही दाखवा. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला साध्वींच्या बाबतीत अगदी तुम्हाला विवेकाचा आवाज म्हणून तुम्ही ऐका की साध्वींच्या बाबतीत एटीएसने विवेकाचा आवाज अभय वर्तक तुमच्याकडनं ऐकायचं म्हणजे आता फारच वाईट दिवस आले. सारखी तपास यंत्रणा लिहून देते. अभय वर्तक, तुमच्याकडून विवेकाचा आवाज ऐकायचा NIA फारच झालं. एक सारखी लक्षात घ्या, तपास लिहून एक देते लक्षात घ्या, की साध्वींच्या बाबतीत आमच्याकडे कोणतेही पुरावे हिंदू नाहीत. दहशतवादी आहे असं कोणीच म्हणत नाही. हिंदू दहशतवादी नाहीच आहे, मुस्लिम पण दहशतवादी नाहीये. मुद्दा जो आहे तो या संघटना ज्या आहेत, अभिनव भारत सारखी असेल, बाकीच्या संघटना, सनातन सारख्या संस्थेकडून, सनातन प्रभातमधून ज्या प्रकारचं लेखन केलं जातं, हे सगळं काय अभय वर्तक? तुम्हाला असं वाटतं का हे खरंच अतिशय प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे? काय काय छापता तुम्ही सनातन प्रभातमध्ये? दाभोलकर गेल्यानंतर तुमचा जो अग्रलेख आहे, निश्चितपणे काय लिहिता तुम्ही? निश्चितपणे प्रगल्भ चिथावणी लोकशाहीचं कोण लक्षण आहे. आणि तुम्ही मला विवेकाचा आवाज दाबण्याचा, ऐका, विवेकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला वारंवार आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्रकारची कमेंट तुमची आहे, आम्ही सनातन प्रभात, अभय वर्तक तुम्ही असं कसं बोलू शकता? अभय वर्तक, विवेकाचा आम्ही आवाज सनातन तुम्हाला- प्रभात मधून काय लिहितो आवटेजी? हा, काय की लिहितो? सांगा काय लिहितो सांगा. आम्ही सनातन प्रभात मधून हेच लिहितो की बाबा भारतावरती प्रेम करा. आम्ही लिहितो की बाबा या देशावरती प्रेम करा, शिस्त पद्धतीने आयुष्य जगा. या देशामध्ये ज्या कुठल्या संघटना आहेत की ज्या परदेशात सुरेश खैरनार, हे तुमचा मुद्दा पोहोचला. अभय वर्तक मुद्दा पोहोचला. अभय वर्तक तुम्ही सविस्तर बोललाय, मुद्दा पोहोचलाय. सुरेश खैरनार तुम्ही आता सुरेश खैरनार हो, तुमचा मुद्दा पोहोचलाय, तुमचा मुद्दा पोहोचला. सुरेश खैरनार तुम्ही आता एक सेकंद. अभय वर्तक, सुरेश खैरनार, आता तुम्ही सेवादल पत्रिका बंद करा आणि सनातन प्रभात सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवत चला. एवढा विवेकाचा आवाज आहे, भारतावर प्रेम करा सांगतायत, किती गोड आहे सगळं हे. सुरेश खैरनार, काय म्हणताय? माझ्याजवळ सनातन प्रभातचे अंक आहेत. मी गोव्याच्या रामनाथीच्या आश्रमाला भेट देऊन आलेलो आहे. पृथ्वीराज हजारेंसोबत अर्धा दिवस मी राहिलोय. मी देशामध्ये एकही वर्तमानपत्र असं पाहिलं नाही ज्या वर्तमानपत्रांमध्ये इतका मुस्लिम द्वेष, इतका ख्रिश्चन द्वेष, इतका इतर धर्मियांबद्दलचा द्वेष, आणि त्या पत्रामध्ये भूकंप, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी, पाऊस, जगाच्या कुठल्याच बातम्या नसतात. फक्त हिंदू मुस्लिम अशाच पद्धतीचा हा वर्तमानपत्राचा प्रकार मी या देशामध्ये एकही पेपर असा नाही पाहिला जो हा पेपर आहे. सनातन प्रभातचे अंक जर तुम्ही चाळून बघितले, ऑनलाईन पण पाहू शकता तुम्ही. अभय वर्तक भर चॅनलमधून सनातन प्रभात पासून, सनातन संस्थेपासून सगळ्या गोष्टीची दिशाभूल करत आहेत. नथुराम गोडसे या देशाचे पहिले हिंदू आतंकवादी, 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधींची खून केली. मधल्या काळामधली मी ते मान्यच आहे ना का? अभय वर्तक एक सेकंद. सुरेश खैरनार, नाही ऐका. सुरेश खैरनार एक सेकंद. अभय वर्तक, नथुराम गोडसे हा दहशतवादी होता हे तर तुम्हाला मान्य असणारच आहे.
हा खुनी होता हे मान्य आहे का अभयवर्तक? नाही, ते नाही मान्य करणार. का करणार नाहीत? करतील ना. ते विवेकाचा आवाज त्यांना ऐकू येतो. अभयवर्तक मान्य आहे का तुम्हाला हे? नाही, ते पुतळे करायला निघालेत त्यांचे. एक गोष्ट लक्षात घ्या. नाही प्रश्नाचं उत्तर द्या. अभयवर्तक तुम्हाला मी अतिशय विस्तारानं बोलतोय का? अभयवर्तक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला या गोष्टीचं पूर्ण उत्तर देऊ इच्छितो. बोला. आवटेजी, मी तुम्हाला या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देऊ इच्छितो. बोला, या अभय. देशाला आज साम वाहिनीच्या माध्यमातून कळलंच पाहिजे हा, की बोला. नथुराम गोडसे कोण होता, आणि हे गोष्टीचं पूर्ण उत्तर ऐकून घ्या. हा. तुम्ही लक्षात घ्या, खैरनार तुम्ही या देशाची दिशाभूल केलेली आहे. या साम्यवाद्यांनी देशाचं वाटोळं केलेलं आहे. अभयवर्तक म्हणून मुद्द्याचं बोला. अभयवर्तक मुद्दा काय? अभयवर्तक मुद्दा काय काय? बेताल बोलतोय? नथुराम गोडसे मुद्द्यातच बोलतोय. हा दहशतवादी खुनी होता ऐकून घ्या, हे मान्य आहे का? आम्ही तुम्हाला एका वाक्यात उत्तर देऊ द्याल की नाही? द्या ना, बोला मी ना तुम्हाला मग. सांगतो, सनातन संस्था, सनातन प्रभात, आमची दिशा सुस्पष्ट आहे. आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. लक्षात ठेवा, हिंदू राष्ट्राचा पाईक मी देखील आहे. आणि याच पोटतिडकीतून नथुराम गोडसेंनी जी गांधीजींची हत्या केली, त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं होतं की गांधीजींनी या देशाचे 2 तुकडे केले म्हणून मी गांधीजींची हत्या केली. नथुराम गोडसे कुठेही पळून गेले नाहीत. त्यांनी त्या कोर्टाला अरे म्हणजे अभयवर्तक तुम्हाला काय नथुराम गोडसे हुतात्मा होता असं म्हणायचं का? अभयवर्तक मी बोलतो तुमच्याशी. अभयवर्तक वाह्यात चर्चा करू नका. अभयवर्तक, नथुराम गोडसे हुतात्मा होता असं म्हणायचं तुम्हाला? उद्या दाभोळकरांचे खून करणारे हुतात्मे आहेत असं म्हणणार का तुम्ही? मी नथुराम गोडसेंना दहशतवादी कदापि म्हणणार नाही. अरे जाणे म्हणजे याचा अर्थ दाभोळकरांची हत्या, याचा अर्थ याचा अर्थ दाभोळकरांची हत्या, पानसरेंची हत्या, कलबुर्गींची हत्या सगळ्याचं तुम्ही समर्थन करणार? हा यांचा खरा चेहरा आहे. तुम्ही नथुराम गोडसे दहशतवादी म्हणत नाही. मग तुम्ही तुम्हाला याचा अर्थ मग तुम्हाला प्रज्ञासिंह तर फारच थोर वाटणार. बिलकुल. अहो मला अभयवर्तक तुम्ही काय, मला कमाल वाटते लक्षात तुमची. ठेवा, मी हिंसेचं कुठेही समर्थन केलेलं नाही. नथुराम गोडसेंनी केलेल्या कृतीबद्दल सुस्पष्ट वक्तव्य केलेलं आहे. काय वक्तव्य हे तुम्हाला केलंय? सहन होत काय नसेल, वक्तव्य हे केलंय? तुम्हाला ऐकायला जड जात काय असेल वक्तव्य तर या केलंय? देशामध्ये लक्षात घ्या, तुमचा विवेकाचा आवाज सगळ्यांचं अविवेकी समर्थन झालेला आहे. आहे. अरे विवेकाचा आवाज मला अभयवर्तक तुमच्याकडनं ऐकायची गरज नाहीये. विवेकाचा आवाज दाभोळकर नावाचा दाबण्याचा प्रयत्न तुम्ही कसा केला हे बघितलंय महाराष्ट्रानं आणि देशानं. दाभोळकर, पानसरे, आणि कलबुर्गी तरी तुम्हाला त्या तुलना काही वाटत नाही? मला सांगा, तीन लोकं मारले. आजच्या चर्चेचा हा विषय आहे का? विषय काय आहे? प्रज्ञासिंह एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, तुम्हाला नथुराम गोडसे मला साध्वीजींविषयी बोलू दिलं जात तुम्हाला नाही. नथुराम मला गोडसे कर्नल दहशतवादी पुरोहितांविषयी बोलू दिलं मी जात तुम्हाला नाही. विचारलं. मला मेजर नाही उपाध्यायांविषयी अभयवर्तक कांगावा करू नका. तुम्ही पुन्हा 11 वाजता रिपीट आहे ते बघा. तुम्हाला मी व्यवस्थित विचारलं, तुमचं प्रज्ञासिंहाबद्दल ती तुम्हाला आदर्श किंवा थोर वाटते याची कारणं सांगा. अभयवर्तक तुम्ही बोलला नाहीत. आणि नवाब मलिक मला सांगा, यांना हिंदू मग राष्ट्र नथुराम करायचंय. गोडसेंचा कुठे एक संबंध सेकंद, होता? सांगा नाही, मला. मुद्दा नथुरामचा म्हणजे एक लक्षात नथुराम घ्या, गोडसेंचा दहशतवादाच्या याच्यामध्ये काय तुम्ही संबंध नाही होता? तुम्ही म्हटलात हिंदू दहशतवाद. नथुराम गोडसे हा हिंदू दहशतवादी होता किंवा दहशतवादी होता हे तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्हाला साध्वी दहशतवादी या प्रज्ञा सिंग या संकल्पनेचा पूर्णतः अर्थच निर्दोष कळलेला नाहीये. आहे. नवाब मलिक, एक सेकंद. नवाब मलिक, अभयवर्तक म्हणतात त्यांना हिंदू राष्ट्र आवटे करायचं साहेब, मी तुम्हाला अभयवर्तकांना या एक चर्चेमध्ये- सेकंद मी येतो. अभयवर्तक मला तुमच्याकडे. या चर्चेमध्ये अभयवर्तक मी तुमच्याकडे संक्षेपमध्ये येतो. मुद्दा मांडायचा आहे. अभयवर्तक मी या तुमच्याकडे येतो. देशामध्ये जर कायदा सुव्यवस्था असेल तर मी तुमच्याकडे येतो. नवाब मलिक, अभयवर्तकांना हिंदू राष्ट्र करायचंय. या हिंदू राष्ट्रामध्ये नवाब मलिक असणार आहेत का? काय असेल नवाब मलिकांचं भवितव्य? असं आहे की अभयवर्तक हिंदूवादी बोलतोय. हे हिंदूवादी नाही, मनुवादी आहे. मनुवादी मानसिकतेतून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची, म्हणजे या देशामध्ये वर्ण व्यवस्थेच्या आधारावर देश निर्माण करणे आणि यांच्यासारखा एखादा धर्माधिकारी नेमणे आणि त्याच्यावर कुठलेही खटले चालू शकत नाही, 7 खून माफ अशी व्यवस्था यांची संकल्पना आहे. तो कधी या देशामध्ये होऊ शकत नाही. वर्तक यांचे सारखे लोक 100 जन्म घेतील तरी या देशामध्ये त्या प्रकारची व्यवस्था होऊ शकत नाही. भारत हा लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी विचारांचा देश आहे. कितीही हे अलबेल झाले असेल, कितीही यांचे स्वप्न पडत असतील यांना,
यांच्या चेहरा मनुवाद्यांचा आज बरं, नाही नवाब मलिक उद्या तुमचा मुद्दा पोहोचला. अभय घड वर्तक होणार आहे. अभय वर्तक मला दोनच आणि मुद्द्यांचं काही उत्तर द्या, बोलत कारण राहतील, ते लोकांची आजच्या भावनाशी चर्चेशी खेळत राहतील, सुसंगत काय आहे. फरक पडणार अभय नाही. वर्तक आजच्या चर्चेशी सुसंगत आहे म्हणून दोन मुद्द्यांचं उत्तर द्या. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमचा मुळामध्ये भारतीय संविधानावर विश्वास आहे की नाही, घटनेवर विश्वास आहे की नाही, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या हिंदुत्वामध्ये वर्णव्यवस्था तुम्ही मान्य करणार का? कारण हिंदू सगळे एक असं नाही होऊ शकत ना. त्यामुळे ब्राह्मण आणि शूद्र यांचं प्राक्तन वेगवेगळं. तुमच्या हिंदू धर्मामध्ये ही वर्णव्यवस्था आहे का? दोन मुद्द्यांचं उत्तर द्या. पहिली गोष्ट म्हणजे आमचा या भारतातल्या संविधानावरती पूर्ण विश्वास आहे. या संविधानाने दिलेल्या चौकटीमध्येच आम्हाला आमचं प्रत्येक कृत्य केलं पाहिजे आणि ते आम्ही शेवटपर्यंत करत राहू. दुसरी गोष्ट, आमचं आजच्या साध्वीजींच्या संबंधित सुसंगत एवढंच म्हणणं आहे की साध्वीजींचा खटला लांबवला जातोय. 8.5 वर्षानंतर त्यांना जामीन मिळालाय. त्यांची जी ट्रायल आहे ती वेगाने चालवली जावी आणि जगाला कळावं की साध्वी निर्दोष आहेत, सदोष आहेत, त्यांचा न्याय हा वेळेमध्ये दिला जावा. आज डॉक्टर दाभोळकरांचा खटला सुद्धा हेतुपुरस्सर पोलीस लांबवत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे साधक निर्दोष आहेत का सदोष आहेत अभय हे वर्तक, आम्ही अभय वर्तक, हा सांगण्यापेक्षा मुद्दा पोहोचलाय, न्यायालयाकडून हा मुद्दा आम्हाला पोहोचलाय. ऐकायचं माझा आहे. मूळ डॉक्टर आणखी एक प्रश्न होता तावडेंविषयी ऐका. काडीचा अभय पुरावा सादर वर्तक, केलेला माझा नाही. एक मूळ प्रश्न असा होता की समजा या हिंदू धर्मामध्ये मी ब्राह्मण आहे आणि अभय वर्तक समजा शूद्र आहेत, तर ही वर्णव्यवस्था आपण स्वीकारायची का, की सगळे हिंदू एकच आहेत? त्याच्याबद्दल तुमची नक्की भूमिका काय आहे? मी तुम्हाला या विषयावरती एवढंच सांगेन की आवटेजी, तुम्हाला जर खरोखर इच्छा असेल या देशातला वर्णवाद, जातीवाद जो काही तुमच्या परिप्रेक्षेमध्ये आहे आणि वस्तुस्थितीमध्ये हिंदू धर्माने सांगितलेली गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर याच्यावरती एक वेगळी चर्चा ठेवा. या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही, परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेन की आम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्या आणि पुन्हा असं म्हणाल, पुन्हा असं म्हणाल, पुन्हा तुम्ही आणि तुमचं कोंडाळं असं म्हणेल की मला बोलू दिलं नाही. तुम्हाला मी व्यवस्थित विचारलं, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्ही देतोय. उत्तर टाळलंय. अभय मला वर्तक, फक्त 10 सेकंद पुढची द्या. पुढची 10 सेकंद फक्त द्या. फक्त पुढची 10 सेकंद द्या. बोला. पुढची 10 सेकंद. मी तुम्हाला एवढंच म्हणतोय की या देशामधली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. आम्ही जाती व्यवस्था कुठेही मानत नाही. सनातनच्या आश्रमामध्ये येऊन बघा, कुठल्याही प्रकारची जाती अरे व्यवस्थेला तुम्ही महत्त्व मानता की दिलं नाही जात मुद्दा नाही. नाही. सनातन प्रत्येक ऐका, साधकाच्या सनातन भावाला मी महत्त्व विचारतोय दिलं त्याचं जातं, उत्तर त्याच्या तुम्ही दिलेलं नाहीये. ईश्वरप्रतीच्या भावाला सनातन महत्त्व दिलं संस्था, जातं. सनातन आणि संस्था. या देशामध्ये जातीयवाद, अहो ऐका, या तुम्ही देशामधला विचारताय काय, तुम्ही काय जातीयवाद, बोलताय? पंथवाद नष्ट असीम झाला सरोदे, पाहिजे ही असीम आमची सरोदे, भूमिका आहे. असीम सरोदे, मला हे कळत नाही ज्या प्रकारची मांडणी सनातन सारखी संस्था करते आहे आणि ते म्हणतात की आम्हाला अहो, मी तुम्हाला योग्य उत्तर दिलेलं तुम्हाला मान्य नाहीये. हिंदू राष्ट्रामध्ये जातीयवाद, पंथवाद नसणार आहे हे मी स्पष्ट म्हणलेलं आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये हे शक्य आहे का? बघा, त्यांनी नेहमीच दुजाभाव निर्माण करणारं, धार्मिक तेढ निर्माण करणारं, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य त्यांच्या सनातन प्रभातमधून केलेले आहेत. आणि असं असतेच नेहमी की जेव्हा खूप मोठ्या हायर पोझिशनवर अशा प्रकारच्या विचारधारांचे लोक जातात तेव्हा त्यांची भाषा ही नेहमीच घटनात्मक होत असते. ते संविधानाला आम्ही मानतो, आम्ही भारताच्या झेंड्याला मानतो असं सांगत सांगत आपलं कारस्थान करत राहत असतात. त्यामुळे त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे. हिटलरच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची भूमिका घेण्यात आली होती आणि अशीच कार्यवाही झाली होती. त्याच्यामुळे त्यांचं वर्तकांचं काही चुकलेलं नाही. त्यांची स्ट्रॅटेजी अगदी योग्य पद्धतीने ते राबवत आहेत. फक्त प्रश्न असा आहे की लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहत असताना जे काही प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केलेले आहेत, प्रक्षोभक विधानं त्यांनी केलेले आहेत, आता ते का असं म्हणतात की आमचा विवेकाचा आवाज, कारण की त्यांना आता हे प्रस्थापित करायचं आहे की ते पण विवेकी आहेत, त्यांचा विवेकाचा आवाज खरा त्यांचाच आहे असं वारंवार सांगून ते हे प्रस्थापित पण करतील की ते विवेकी आहेत, बाकी सगळे अविवेकी आहेत. आणि त्यामुळे शंकेच्या आधारे आता तिथे जे म्हणतात साध्वी प्रज्ञा सिंग बद्दल काहीच पुरावे नाही आहेत आणि जणू काही त्या निर्दोषच आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्यक्ष पुरावे असणं, दिसणारे पुरावे असणं आणि चेन ऑफ सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थितीची अशी चेन उघड करून दाखवता येणं हा पण गुन्हा सिद्ध होण्याचा एक भाग असतो आणि तो न्यायालयात होत असतो. त्यामुळे ATSच्या रिपोर्टमध्ये त्या सर्कमस्टन्सेस सगळ्या, घटनाक्रम सगळा असा विस्तृतपणे मांडण्यात आलेला आहे आणि त्यातून साध्वी प्रज्ञा सिंग कदाचित दोषी आहेत असं पुढे दिसू शकेल. त्यामुळे आत्ताच आपण उन्मादीपणे काही वक्तव्य न करता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवला पाहिजे. जामीन होणं ही प्रक्रिया आहे आणि जामीन कोणालाही विनाकारण शिक्षा, तो गुन्हेगार आहे हे ठरवण्याच्या आधी शिक्षा होऊ नये आणि त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग यांना जो जामीन झालेला आहे त्याचं आपलं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये NIAने कदाचित दिशाभूल करून
तो जामीन मिळवण्यासाठी मदत केलेली आहे, त्याचा मात्र निषेध करायला पाहिजे. सुरेश खैरनार, मला हे सांगा, मगापासून संविधानाच्या चौकटीमध्ये आम्ही हे सगळं करतोय असं अभयवर्तक म्हणतायत. साध्वी प्रज्ञा सिंहांबद्दलचे जे पुरावे सुरेश खैरनार तुमच्याकडे, तुम्हाला असं वाटतं का हे संविधानाच्या चौकटीत आहे? सुरेश खैरनार बोला. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय राज्यघटना आपल्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये सबमिट केली, नागपूरहून गोलवलकर गुरुजींनी भारतीय राज्यघटना नाकारलेली आहे आणि मनुस्मृती हीच आपल्या देशाची घटना होऊ शकते असं गोलवलकर गुरुजींचं रिटर्न बंच ऑफ थॉट पासून तर वी हू द नेशन डिवाइड या पुस्तकांमधल्या डॉक्युमेंटच्या आधाराने मी बोलतोय. आणि अभयवर्तक पासून, पाठकांपासून, संघ परिवारातल्या ज्या काही शाखा उपशाखा आहेत यांचा भारतीय राज्यघटनेवरती तिळमात्र विश्वास बरं, नाही. सुरेश खैरनार तुमचा यांना मुद्दा पोहोचला. मनुस्मृती सुरेश खैरनार आणायची. मुद्दा पोहोचलाय. अभय वर्तक, मला एकच सांगा की जर तुम्हाला हिंदू राष्ट्र करायचंय, त्या हिंदू राष्ट्राचं संविधान कुठलं असेल? नाही, मला सांगा की हे संविधान ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेला त्याच्यामध्ये सेक्युलर सोशल शब्द नव्हता. ऐका, ज्यावेळेला हे 1976 बघा, मी साली विचारतो, आणीबाणी तुम्ही ऐका, लागू ऐका, झाली, ऐका. त्यावेळेला हे बघा, 42 राज्यघटनेचा गाभा तुम्हाला माहिती आहे. मी मला सांगा की या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून मी विचारतोय असं, हिंदू राष्ट्र या तुमचं- संविधानाच्या चौकटीमध्ये राहून हा. संविधानामध्ये सुधारणा करून हा? या राष्ट्राला हिंदू राष्ट्र घोषित करणं शक्य नाही आहे का? अच्छा, म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करायची आणि जगामध्ये हिंदू राष्ट्र जर करायचं. भूतान सारखा देश हा. 2002 मध्ये त्या देशामधल्या घटनेच्या आधारे बौद्ध राष्ट्र घोषित होऊ शकतो, तर भारत जर 100 कोटी हिंदूंची भूमी आहे तर ही लँड ऑफ हिंदूच अशी भूमिका का होऊ शकत नाही? हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? आश्रिम सर, मी तुम्हाला सांगतो, आवटेजी, आपण एक ज्येष्ठ संपादक आहात, लवकरच आपण हिंदू राष्ट्र या विषयावरती एक चर्चासत्र ठेवा. आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ की या राष्ट्राला 2023 मध्ये आम्ही हिंदू राष्ट्र कसं बनवू. पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम माझ्या भारतामध्ये राहतात आणि तुम्ही म्हणता हिंदू राष्ट्र. हे बाकी सगळ्या बहुविधतेचं करायचं काय? आणि मुळामध्ये समजा कोणी हिंदू आहे, त्याला स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घ्यायचं नसेल, त्याला तुम्ही स्पेस असणार आहे चर्चासत्र का? ठेवा ना. नाही, समजा, तुम्ही ऐका, चर्चासत्र ऐका. ठेवा. तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये 2023 साली तुमच्या हिंदू राष्ट्राची राष्ट्रामध्ये हिंदू संस्थापना नसणाऱ्यांना, कशी होईल तुमच्या तुम्हाला हिंदू सविस्तर माहिती राष्ट्रामध्ये देऊ. तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू नसणाऱ्यांचं स्थान काय असणार आहे? किंवा जे स्वतःला हिंदू असूनही धर्म मानत नाहीत त्यांचं स्थान काय असणार आहे? ही सक्ती का अभयवर्तक? जबरदस्ती सगळ्या का? प्रश्नांची उत्तर देऊ. आज साध्वींचा विषय आहे, त्याच्यामुळे साध्वींच्या विषयामध्ये तुम्हाला सांगतो की या चॅनलवरती तुम्हाला जाहीररित्या, विनम्ररित्या विनंती करतो की या राष्ट्राला कळू द्या की या राष्ट्राचं हिंदू राष्ट्र कसं बनणार आहे, त्या ठिकाणी मुसलमानांचं, ख्रिश्चनांचं, अन्य लोकांचं काय स्थान असणार आहे, संविधान कसं असेल. आम्ही ह्याची सगळी सविस्तर सगळ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार तो आहोत, सगळं पण एक तुम्ही वेगळं विचार चर्चासत्र केलेला आहे. ठेवा. कारण आता तुमच्या माध्यमातून लोकांना कळेल की कशा पद्धतीने हिंदू राष्ट्र स्थापन होईल. अभयवर्तक हा मुद्दा पोहोचला. एक लक्षात घ्या अभयवर्तक, तुमचा मुद्दा पटो किंवा न पटो, पूर्णपणे तुम्ही चर्चेमध्ये भाग घेतलाय, तुम्ही ऐकलेला आहे आणि बोललेला आहात. याचं कारण असं आहे, ज्या संविधानाचा उल्लेख केला त्या संविधान सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये भाषण करताना व्हॉल्टेअरला कोट केलं होतं आणि ते असं म्हणाले होते की समजा कोणी एखादा मुद्दा मांडला, तो मुद्दा माझ्या विरोधामध्ये असेल तर तो विरोधातला मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा त्याला मांडता यावा यासाठी मी जीवाची बाजी लावेन. ही सहिष्णुता हे भारतीय संविधानाचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अभयवर्तक, मी तुम्हाला पूर्णपणे बोलू दिलं, पण नथुराम गोडसे दहशतवादी नाही असं तुम्ही म्हणालात, तुम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे असं तुम्ही म्हणालात. तुमची ही सगळी विधानं संविधान विरोधी आहेत आणि ही सगळी विधानं एका नव्या धर्मांध दहशतवादाला खतपाणी घालणारी आहेत, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारताचं संविधान याला परवानगी देणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा ही चर्चा संध्याकाळी 7 वाजता असते. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.